संपूर्ण भारतात 13,40,000 विद्यार्थी यांच्यासारखे कर्तृत्ववान होते आणि त्या 3,000 मध्ये 551 क्रमांकाचे शिवराज भूषण आपल्या समोर बसले। त्या बेंचवर आपण बसलो, त्याच बेंचवर पुन्हा एकदा भरपूर वर्षांनी बसणे खूपच आनंदाची वाटणारी गोष्ट। कितीही काही झालं तरी कुणालाही अजिबात प्रपोज वगैरे काही करायचं नाही। 10 मिनिटाच्या आत अकाउंटवर 2,35,000 रुपये जमा केले। कारण 9वी 10वी 11वी 12वी हे तुमच्या आयुष्याचे पाया घडवण्याचं काम करताय। सामान्य माणूस प्रयत्न, हार्डवर्क, चिकाटी आणि जिद्द ठेवून एखादी गोष्ट करू शकतो, तर समाज तुम्हाला उचलून धरायला अजिबात कमी पडणार नाही। शिवराज भूषण असणाऱ्या IPS बिरदेव डोने यांचा पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधताना खरं तर हे एक वेगळं जग तुमच्या समोर आम्ही आणतोय। बिरदेव डोने ते IPS बिरदेव डोने हा जो सगळा पट आहे, हा पट तुमच्या समोर सविस्तरपणे उलगडला जाईल। तुम्ही त्यातनं प्रेरणा घ्यावी, त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी, त्यांनी केलेला संघर्ष, सगळ्याची शिदोरी तुम्हाला या निमित्तानं मिळावी, एवढ्याचसाठी हा पॉडकास्टचा सगळा उपक्रम सुरू केलेला आहे। बिरदेव हे नाव त्याची एक आख्यायिका आहे, तर ती आख्यायिका आणि तुम्हाला हे नाव कुटुंबानं कसं दिलं याचा एक थोडक्यात उलगडा करावा। आमचं कुलदैवत वाघापूरचं विठ्ठल बिरदेव आहे। सो कुलदैवताच्या नावातूनच माझं नाव ठेवलेलं आजोबा वडिलांनी वगैरे। ऍक्च्युली आमच्या समाजात भरपूर म्हणजे आमच्याच घरामध्ये बिरू नाव भरपूर आहेत, पण मग थोडंसं चेंज आणि थोडं शैक्षणिक वाटावं म्हणून पप्पांनी बिरदेव नाव ठेवलं। सो हे एक आहे। आणि बालपणीच्या संमिश्र आठवणी म्हणजे सगळ्यात भारी आठवणी ह्याच असायच्या की उन्हाळ्यामध्ये आम्ही आमची गल्लीतली गँग मिळून आंबे काढायला म्हणा किंवा जांभळं किंवा करवंदे काढायला जाणं। उन्हाळ्याच्या 2 दिवसाच्या त्या सुट्ट्या, त्या खूप 2 महिन्याच्या त्या सुट्ट्या खूप छान वाटायचं। आणि सर्वात वाईट घडलेली गोष्ट म्हणजे माझ्या लहानपणीची, आमचा गँग मेंबर, माझा खूप जवळचा मित्र आणि माझा शेजारी सचिन पाटील, मी 7वीत होतो आणि तो 6वीत होता। काजू काढायला गेला होता सच्या, आणि साप चावून त्याची डेथ झाली। सो ही लहान म्हणजे 24 एप्रिलला घडलेली गोष्ट आहे, जी मला अजून आठवते। खूप वाईट वाटलं आणि त्या इन्सिडेंट पासून आम्ही ऍक्च्युली आमची गँगच मोडली। म्हणजे काजू वगैरे काढायला जाणं म्हणा किंवा करवंद जांभळ वगैरे काढायला म्हणा, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला पण भीती वाटू लागली। घरचे पण लावून देत नव्हते, कारण खूपच मोठा इन्सिडेंट घडला। एक मनामध्ये ते एक बोचणं कायमच राहत राहील माझ्या, की या सर्वांमागचे सूत्रधार आम्हीच होतो। सो मग आयुष्यामध्ये ही खूप वाईट गोष्ट होती, जी की मला मरेपर्यंत लक्षात राहील। आपल्या संस्थेचे सेक्रेटरी, जिल्ह्याचे माजी खासदार, आणि ज्या क्षणी कळलं की आमच्या शाळेचा विद्यार्थी IPS झालाय, त्या क्षणी दादांनी म्हटलं होतं की मला त्यांना भेटायचं आहे, मला त्यांच्याशी बोलायचं आहे। आणि आज प्रत्यक्ष या निमित्तानं दादा आपल्या समोर आहेत। तुमचं कुटुंब म्हणजे भटकंतीचं, तर या भटकंतीच्या कुटुंबामध्ये आजवरची तुमची जगण्याची कहाणी, कसा संघर्ष तुमच्या कुटुंबाने केला? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे 6वी 7वी पर्यंत माझे आई आणि वडील दोघेही मेंढपाळ करायचे, आणि आमची बकरी बेळगाव साईडच्या एरियामध्ये असायची। मग 1ली 2री मध्ये शाळा कमी आणि बकऱ्यात जास्त असा आमचा दिनक्रम असायचा। पण मग त्यानंतर 3री 4थीला चांगल्या मॅडम भेटल्या, मोरे मॅडम आणि शिंदे मॅडम भेटल्या। वडिलांना सारखं शाळेमध्ये बोलवायच्या आणि सांगायच्या की तुमचा मुलगा जरा अभ्यासात हुशार आहे आणि थोडं लक्ष दिलं पाहिजे। 6वी 7वी मध्ये असताना वडिलांनी वगैरे निर्णय घेतला की ठीक आहे, आता बकरी बंद करूया आणि गावाकडे परमनंटली शिफ्ट होऊया। सो मग या 10वी पर्यंतच्या सुट्टीमध्ये, म्हणजे 1ली ते 5वी मध्ये तर खूप जास्त वेळा जायचो, पण मग 10वी पर्यंत सुट्टीमध्ये जाणं घडायचं। कधी मग पिल्ली चारायला घेऊन जाणं, कधी बकऱ्यांच्या सोबत जाणं। म्हणजे लहानपणी पिल्ली चारायचो, मोठं झाल्यावर थोडं मामांच्या सोबत वगैरे बकरी राखायला घेऊन जायचो। सो मग हेच की जे आई वडील करत होते त्याच गोष्टीमध्ये खूप जास्त आनंद मिळायचा। उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या की मामांच्याकडून येताना खूप जास्त रडू वाटायचं, कारण 2 महिने घालवलेले असायचे आणि अभ्यास म्हणजे करायला वाटायचा नाही। आणि तेच की मग खूप छान वाटायचं। सो मग पण मग वडिलांनी मेंढपाळ बंद केला आणि म्हणजे मामांच्या घरी बकरी घातली आणि आम्ही गावाकडे शिफ्ट झालो। शेती 1 एकर असल्यामुळे सबस्टॅन्शियल डिक्लाइन इन द अर्निंग इन्कम झाला। म्हणजे
त्यामुळे खूप जास्त 8वी ते 12वी या काळामध्ये खूप जास्त आर्थिक अडचणी घरी आल्या. एक वास्तव होतं ते कालचं वास्तव आणि आज सरकार तुमच्या दारापर्यंत येते, सरकार विविध माध्यमातून विविध योजना आपल्यापर्यंत आणतंय, यामध्ये आता काय अंतर आलंय तुमच्या दृष्टीने? खूपच जास्त थोडंसं जास्तच म्हणजे कसं म्हणजे मागासवर्गीय म्हणा किंवा नोमॅडिक ट्राईब म्हणा खूपच जास्त हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या. म्हणजे आम्ही ज्यावेळी बालपणी असायचो किंवा माझं ज्यावेळी प्राथमिक वगैरे शिक्षण झालं, पण मग त्यानंतर आमच्या समाजातील काही व्यक्ती नेते समोर आले. समाजातील काही चांगले व्यक्ती, बाकीच्या समाजातील पण खूप चांगले व्यक्ती ज्यांना खूप म्हणजे काळजी वाटायची की बाबा या समाजाची कुठेतरी प्रगती झाली पाहिजे, या समाजातले विद्यार्थी घडले पाहिजेत. सो मग सबस्टॅन्शियल इम्प्रुव्हमेंट इन द लाईफस्टाईल होत गेली. ऍक्च्युली शासनाच्या भरपूर योजना येत गेल्या की रेसिडेंट म्हणजे बंदिस्त शेळीपालन वगैरे या गोष्टी येत गेल्या. समाजातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वगैरे या गोष्टी देत गेल्या. मग या सगळ्या गोष्टी जे शासनानं म्हणजे काय ऍक्टिव्ह पासून ते प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स माध्यमातून शासनानं ज्या गोष्टी घेतल्या त्या गोष्टींचाच एक आउटपुट म्हणून मी सध्या तुमच्या समोर उभा राहतोय असं मला वाटतं. 96% विद्यार्थी होता 10वीला आणि तुमच्या समोर अनेक अकॅडमी होत्या, तुमच्या समोर अनेक नामवंत शिक्षण संस्था होत्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या. असं असताना तुम्हाला शिवराज का भावलं? 10वीला 96% पडल्यानंतर असा विचार होता की कोल्हापूरमध्ये चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन वगैरे घ्यायचं किंवा इचलकरंजी अकॅडमीमध्ये वगैरे ऍडमिशन घ्यायचं. मग आम्ही इचलकरंजीला अकॅडमीची चौकशी करायला गेलो होतो, पण त्यांची खूपच जास्त फी होती. मग आता म्हणलं पप्पांचं कसं आमची की खूप जास्त इच्छाशक्ती आहे की पोराला शिकवायचं म्हणजे शिकवायचं. मग मला असं वाटलं की याला आता खूप जास्त पप्पा कर्ज बिर्ज काढून पैसे काढणार आणि खूप जास्त त्रास होणार. आता त्यावेळी असं काय वाटत नसायचं की एवढं जास्त मोठा वगैरे होईल असं काय वाटत नव्हतं. पण मग ते की 8वी 9वी 10वी घरची परिस्थिती खूप हलाखीची झाली असल्यामुळं ते मनामध्ये वाटत होतं की एवढा काय जास्त खर्च करायला नको. आता काय आता स्वतः अभ्यास केला तर कुठं नवीन शिकलं तर काय ते होऊ शकते. सो असं वाटायचं मला. पण मग सुरुवातीला मग कोल्हापूरचा वगैरे सगळा प्लॅन कॅन्सल केला आणि देवचंदला ऍडमिशन घेतलं. दादा त्यावेळी देवचंदला बीएससी ऍडमिशन करायचा 11वीला सुरुवातीला 1 महिनाभर. मग दादा माझा त्यावेळी सकाळी रनिंग वगैरे करायचा, संध्याकाळी हॉटेलमध्ये वगैरे वेटर म्हणून काम करायचा. का तेवढं घरून पैसे वगैरे मिळायचे नाही त्यावेळी आणि मग घरून पैसे कसे मागायचे ऍक्च्युअली मिळत म्हणजे असतील तर देतील ना, जर नसतील तर द्यायची खूप अवघड आहे. सो ते खूप दादाने खूप जास्त कष्ट घेतले. पण मग दादा हॉस्टेलला राहायला होता. मग मी येऊन जाऊन करायचो आणि सकाळी आमचा क्लास बंद व्हायचा. मग खूप जास्त त्रास व्हायला लागला. सकाळी जेवण आई लवकर कामाला जायची 8 वाजता. मग जेवणाचे पण खूप जास्त त्रास व्हायचे. सकाळी जायचं संध्याकाळी 4 वाजता वगैरे जेवायचो मी. म्हणलं आता काय देवचंदचं काय घडत नाही म्हणलं आता. आणि मग मुरगुडी दिलेला ऍडमिशन घेतलं ज्युनियर कॉलेजला. मुरगुडी दिले ज्युनियर कॉलेजला बसलो मी अर्धा दिवस ऍडमिशन घेतलं आणि मग मला वाटलं की अरे काय थोडंसं जास्त जरा हे व्हायला लागले. मग शिवरायला ऍडमिशन घ्यायचं ठरवलं. मग त्यावेळी कानकेकर सर प्राचार्य होते आणि कानकेकर सरांनी सांगितले की याला काय ऍडमिशन द्यायचं नाहीये कारण खूप जास्त शाळा फिरून आल्या. मग आमच्या पप्पांचे खूप सारे चांगले मित्र पीपी पाटील सर होते. सरांनी काहीतरी सांगून कानकेकर सरांना जरा कन्व्हिन्स केलं सर ऍडमिशन द्या विद्यार्थ्याला आणि मला शेवटी मग शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं. तेच की म्हणजे एक चांगली गोष्ट काय आठवते तर की सरांच्या प्राचार्य काळाच्या वेळामध्ये त्या 2-3 वर्षा काळामध्ये शाळेमध्ये खूप जास्त डिसिप्लिन होतं. खूप म्हणजे खूप सरांना बघितली की पोरांची टरकायची. म्हणजे सरांच्या समोर जायचं म्हणजे धाडस व्हायचं नाही. म्हणजे त्यामध्ये आम्ही पण होतो. सो म्हणजे ह्या खूप जास्त ज्युनियर कॉलेजच्या माझ्या खूप जास्त आठवणी असायच्या. आणि सगळ्यात म्हणजे मला म्हणजे एक खूप जास्त वाईट वाटतंय. म्हणजे मला बाकीच्या सर्व सब्जेक्टला माझा पीसीएमबी ग्रुप होता 11वीला पण आणि 12वीला पण. माझी इच्छा होती की मला ऍक्च्युली बायो काय जास्त आवडायचं नाही. मग दादाला मी म्हटलं की यायला सोडून देतो मी काय मला काय जमत नाही वगैरे. दादा म्हणाला मार्क काढून काय करणार आहेस म्हणजे हा ठीक आहे तुला 90% पडले काय करणार आहेस मार्क पाडून बायो वगैरे घेतला तर जरा काहीतरी शिक्षण तरी म्हणजे जरा काहीतरी कळलं तरी. मग 11वी काढली आणि 12वी मध्ये पण मला वाटलं की बायो सोडून देऊया आणि जॉग्राफी घेऊया कारण जॉग्राफीला जास्त मार्क पडतात. शर्मा सरांना वगैरे भेटलेलो पण मी. पण तरी पण दादा म्हणाल काय जाऊ दे आता काय मार्क म्हणजे दादा नेहमी कन्सिस्टंट ओपिनियन तेच असायचे की मार्क घेऊन करणार काय आहेस तू म्हणजे काय सांगायला मार्क आहे तुझे मग नेमकं काय करणार काय आहेस तू मार्क घेऊन. सो मग माझे बाकीच्या पीसीएमच्या सब्जेक्टची मार्क माझे 90च्या वर आहेत आणि मी माझ्या बायोच्या शिक्षकांची खूप जास्त दिलगिरी व्यक्त करतो. त्यांनी माझ्यावर प्रयत्न केले शेट्टी सर म्हणा किंवा आमच्या दारवडकर मॅडम म्हणा. पण मला ऍक्च्युली खूप कमी मार्क पडले. मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सरांची. खरं आता आवडलंच नाही कधी आणि त्यामुळे कधी काही झालंच नाही. पण मी मात्र मेटकरी सरांनी लावलेली पैज मात्र जिंकू शकलो नाही याची माझ्या कायम मात्र खंत राहील. शिवराजमध्ये तुम्ही आल्यानंतर
तुम्ही इथं सीईटीचा पण अभ्यास केला असं तुमच्या शिक्षकांनी सांगितलं. तुम्ही त्यासाठी काय वेगळी क्लास वगैरे लावले होते का? आणि सीईटी मध्ये सुद्धा तुम्ही राज्यात 7वे आलात त्या काळात. तर राईट मॅन इन राईट प्लेस असं एक म्हटलं जातंय की तुम्ही इतक्या सगळ्या संस्था फिरून शेवटी शिवराजकडे आलात. तर हे शिवराजचं भाग्य होतं, कुठेतरी मंडलिक साहेबांची पुण्याई होती, कुठेतरी आमच्या संस्थेचा हा भाग होता. तर या सगळ्या निमित्तानं तुम्ही सीईटी पास झालात 7व्या क्रमांकानं आणि त्यानंतर तुम्हाला वाटलं की तुम्ही बीएससी ला जाऊ शकला असता, तुम्ही इतर ठिकाणी जाऊ शकला असता, पण तुम्ही अभियांत्रिकीकडे कसे गेलात आणि त्यातही सिव्हिल, कारण आताचं जे कॉम्प्युटर सायन्स आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला 11वी-12वीला असताना इन्स्पायरची स्कॉलरशिप भेटली होती 2 वर्षासाठी, म्हणजे काहीतरी 80,000 वगैरे काहीतरी स्वरूप आहे त्या स्कॉलरशिपचं. त्यांची अशी इच्छा होती की बीएससी ला ऍडमिशन घेऊन चांगला सायंटिस्ट वगैरे विद्यार्थ्यांनी घडवलं पाहिजे. पण मग शेवटी तेच की एक माझं ओपिनियन कन्सिस्टंटली तेच आहे, स्पिरिच्युअलिटी ऑफ अ ह्युमन बिईंग इज अनफोल्डेड ओनली व्हेन ही इज नॉट इकॉनॉमिकली स्टार्व्ड. जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर बाकीच्या गोष्टी खूप डिफिकल्ट आहेत. सो असं ठरवलं की मी सीईटीची तयारी केल्यानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये माझं सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलं. सिव्हिल घेण्यामागचं कारण एकच होतं की बाकीच्यांची काही जास्त काही कल्पना नव्हती आणि दाजी वगैरे आमचं सिव्हिल वगैरे होते आणि थोडं काही नाही झालं तर स्वतःचं पोट तरी भरू शकतो कन्स्ट्रक्शन साईट मध्ये जाऊन. समजा प्रशासकीय अधिकारी म्हणजे त्यावेळी असं लक्षात होतं की एमपीएससी वगैरे करायचं, कारण 11वी-12वी मध्ये असताना असं वाटायचं की उपजिल्हाधिकारी व्हायचं, एमपीएससी वगैरे करायचं. पण मग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर म्हणजे बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग करायचा मेन हेतू हाच होता की समजा इंजिनिअरिंगची सर्व्हिसेस असो किंवा सिव्हिल सर्व्हिसेस मधून समजा झालं नाही तर आपला एक बॅकअप प्लॅन असतो की जेणेकरून आपण पोट भरू शकू, आमच्या घरच्यांची काळजी करू शकू. हा एक मेन हेतू होता त्यामागचा. विद्यार्थ्यांनो, स्पर्धा परीक्षेत ध्येय तर ठेवलंच होतं, पण ते जर सक्सेस झालं नाही तर जीवनात यशस्वी होण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून सिव्हिल इंजिनिअरचा आपण मार्ग निवडला, हेही आपण लक्षात ठेवावे या निमित्तानं. तर आपले सीओएपीचे काही, सीओएपी ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आणि प्रतिष्ठित अशी इंजिनिअरिंग शिक्षण देणारी संस्था आहे. तर त्या संस्थेविषयी आणि तिथल्या तुमच्या अनुभवांविषयी थोडक्यात सांगा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही जे विद्यार्थी ज्युनियर कॉलेजमध्ये वगैरे आहेत, जेव्हा मी गावाकडून पुण्यासारख्या शहरामध्ये गेलो, म्हणजे कसं असतं पुण्याला ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट म्हटलं जातं. पुण्यामध्ये खूप जास्त लिबरल वातावरण आहे. म्हणजे जसं रिस्ट्रिक्टेड वातावरण आपल्या गावाकडे आहे तसं नाही आहे, म्हणजे लिबरल वातावरण आहे. सो मी माझ्या मनाशी एक गाठ नक्की ठेवलं होतं की कोणत्याही मुलीला प्रपोज अजिबात करायचं नाही आहे. कारण खूप जास्त वेळा आपल्याला असं वाटतं की म्हणजे असं की खूप जास्त लिबरल वातावरण आपल्या गावाकडच्या पोरांना वाटतं की आपल्याशी चांगलं बोलायला लागलं म्हणजे माझ्याबद्दल तिच्या मनात काय आहे का काय. सो ही मात्र मी म्हणजे 100% माझी ठरवलं होतं कितीही काही झालं तरी कुणालाही अजिबात प्रपोज वगैरे काही करायचं नाही. मला वाटतं की ही जी गोष्ट होती की ती माझ्यासाठी खूप चांगली होती. खूप जास्त चांगले मित्र बनत गेले. सीएपीमधलं वातावरण खूपच चांगलं आहे. म्हणजे यूपीएससी करण्याचं जे एक्सपोजर मला भेटलं ते मी सीओपीमधूनच भेटलं. आणि विद्यार्थ्यांना माझं एकच नेहमी सांगायचं हेतू आहे की म्हणजे अभ्यासाचा मार्ग निवडताना चांगल्या कॉलेजला ऍडमिशन जितकं मिळवेल तितकं ट्राय करा. म्हणजे तेच तुमच्यासाठी फाउंडेशन ऍक्ट करत असतं. यूपीएससी करायचं आहे म्हणून ऍक्च्युली कोणत्याही कॉलेजला ऍडमिशन घेऊन काही करू नका. करायचं आहे तर चांगल्या कॉलेजमधूनच करा, जेणेकरून बॅकअप ऑप्शन तुमच्याकडे राहील, असं मला म्हणायचं. तर ही खूप मोठी संस्था आहे जे तुम्हाला जे अनुभव मिळाले ते कथन केले आणि विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला काय दिलाय त्यांनी की तुम्ही अशा कॉलेजची निवड करा की जे सर्वोत्तम असेल. हे सगळं करताना तुम्हाला केव्हा स्पार्किंग झालं की मला आता स्पर्धा परीक्षेलाच उतरायचं आहे आणि मला त्या दृष्टीनं प्रयत्न करायचे आहे. आमच्या सीओपीमधून एकाच वर्षी 15 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यूपीएससीच्या फायनल लिस्टमध्ये झालं. आणि जसं म्हणजे आमच्या कॉलेजच्या मेन ऑडिओमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार असतो दरवर्षी यूपीएससी सिलेक्ट झालेल्या. आणि त्या विद्यार्थ्यांची मनोगत ऐकताना मला असं वाटतं की याला आपल्यासारखी सोशल इकॉनॉमिक बॅकग्राऊंड आहे. काही जणांचा म्हणजे एक त्याबद्दल मला गोष्ट सांगतो 2 मिनिट कट करून. फर्स्ट इयर झाल्यानंतर ज्यावेळी मी एस पाटील सरांना भेटायला आलो होतो त्यावेळी मी सरांनी माझा CGPA विचारला. मला कॉलेजमध्ये असताना असं वाटायचं की 8.5 CGPA जरा चांगला आहे. एस पाटील सरांना भेटलो आणि सरांनी मला सांगितलं की 8.5 जरा लईच कमी आहे, 9.5 तरी पडायलाच पाहिजे होता. मला असं वाटतंय. आणि मग कमिंग टू द मेन पॉईंट, विद्यार्थ्यांची मनोगत ऐकून सोशल इकॉनॉमिक बॅकग्राऊंड असं वाटतं की यायला आपल्यासारखे चांगले म्हणजे आपल्यासारखे सिमिलरली सोशल इकॉनॉमिकली सिच्युएटेड विद्यार्थी करू शकतात तर आपण पण करू शकतो. मग त्यावेळेला असं वाटतं की ठीक आहे ट्राय तर करू शकतो ना. म्हणजे आयुष्यात एक रिग्रेट कधी राहिलं नाही पाहिजे की मी प्रयत्नच नाही केले. म्हणजे ते आहे ना की
कोणत्याही क्षेत्रात जावा पण तुम्हाला जे आवडीनं करू वाटते ते नक्की करा. भले त्यामध्ये यशस्वी व्हा किंवा अयशस्वी व्हा. यशस्वी झाला चांगला आहे, अयशस्वी झाला त्याच्यापेक्षा चांगला आहे, कारण ते आनंद देत राहतात ती गोष्ट. सो मग हेच की त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आणि मग त्यावेळेस दॅट ॲक्टेड ॲज अ स्पार्क विच इग्नायटेड फायर विदिन मी. म्हणजे माझ्यासाठी असं वाटतं की मी UPSCची प्रिपरेशन करायला पाहिजे. त्यासाठी लागणारं सगळं आर्थिक पाठबळ असते, योग्य संस्था असते, सगळं करताना तुम्हाला किती संघर्ष करावा लागला, काय तुम्हाला त्यासाठी तडजोडी कराव्या लागल्या आणि तुम्ही दिल्लीपर्यंतचा प्रवास कसा गाठला ते जर आमच्या विद्यार्थ्यांसमोर मांडावं. कॉलेज आमचं गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे. जर गव्हर्नमेंट असतं तर फी कमी असती, पण गव्हर्नमेंट ऑटोनॉमस झाल्यामुळे थोडीशी फी जास्त होती. त्यामुळे गावाकडून विद्यार्थ्यांना येणाऱ्या किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये आमच्या भरपूर स्कॉलरशिप मिळतात. म्हणजे गव्हर्नमेंट असो किंवा नॉन गव्हर्नमेंट स्कॉलरशिप असो, त्यासाठी इंटरव्ह्यू वगैरे द्यावे लागतात. प्रत्येक विद्यार्थ्याला एकच स्कॉलरशिप घेता येत्या. पण मी खूप रिक्वेस्ट करून डायरेक्टर सरांना वगैरे बोलून सरांना सांगितले की सर मला ऍटलीस्ट 2 तरी स्कॉलरशिप घ्यायची परवानगी द्या. मग त्यावेळी मी कॅल्सोट इंडिया आणि फाउंडेशन फॉर एक्सलन्स या कंपनीच्या थ्रू CSR थ्रू स्कॉलरशिप घेतली. त्याच वेळी म्हणजे मला स्कॉलरशिप मिळायची, पण माझा राहण्या म्हणजे जेवणाचा वगैरे खर्च भागायचा नाही. सो मी कमवा आणि शिका या योजनेतून तासाला मला 60 रुपये मिळायचे 1 तास काम केल्यानंतर. कॉलेजच्या स्कॉलरशिप सेक्शन मध्ये काम करायचो. आणि कमळकर सर इथे बसलेच, त्यांचा विद्यार्थी माझा म्हणजे त्यांचा मुलगा माझा बॅचमेट पण होता, म्हणजे सौरभ. सो मग खूपच चांगले होते. मग तेच की फायनान्शियल अशा प्रकारे मॅनेज झाले. आणि UPSCचे ज्यावेळी प्रिपरेशन करायला घेतलं त्यावेळी अजित शहा म्हणून मंगळवेढेचे आहेत, त्यांची यंत्र हार्वेस्ट म्हणून पुण्याला कंपनी आहे. ते माझ्या मित्राचे आजोबा जय पाटीलचे आजोबा BT पाटील सर यांचे विद्यार्थी आहेत. आजोबांनी माझ्यासाठी बोलणं केलं होतं की असाच एक विद्यार्थी आहे, त्याला काहीतरी आर्थिक मदत लागली तर तुला करावी लागेल. मग अजित शहा सरांना ज्यावेळी आम्ही भेटायला गेलो त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुला जेव्हा पैसे लागतील त्यावेळी पाठव. मग आम्ही एप्रिल 2021 मध्ये दिल्लीला गाठलं आणि अजित शहा सरांना सांगितलं की मला आता क्लासची फी भरायची आहे. तर त्यांनी मला एका कॉलवर 10 मिनिटाच्या आत अकाउंटवर 2,35,000 रुपये जमा केले. सो समजा सरांनी मला आर्थिक मदत केलीच नसती तर हा बिरदेव डोने IPS बिरदेव डोने झालाच नसता असं मला वाटतं. या अर्थानं तुम्ही एक पायवाट तयार केली आणि हा कागल तालुक्यासाठी, आमच्या शिवराजसाठी, तुमच्या गावासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. तर हे यश संपादन करताना तुमच्या समाजासाठी, त्यातल्या अशा अनेक बिरदेव घडण्यासाठी किंवा इथं बसलेल्या अनेक मुला मुलींसाठी ज्यांनी तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन तुमच्यासारखं बनावं, असं यशाचं काय गणित तुम्ही मांडू शकाल का यांच्या समोर? देर इज अ नो शॉर्टकट टू द सक्सेस. सक्सेसला काही शॉर्टकट नाहीये. युट्यूबवरचे रील किंवा मूवी मध्ये 3 तासाची मूवी बघून कलेक्टर वगैरे होणं किंवा जिल्ह्याचा SP वगैरे होणं, अशी काही माझ्याकडे असं काही मंत्र नाहीये की जादूची अशी काही छडी नाहीये जी की मी तुम्हाला वॉन्ट देईन आणि तुम्ही असं डायरेक्ट UPSC मध्ये रँक मिळवाल. एकच आहे जे की आपल्या सर्व शिक्षकांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की हार्डवर्क हार्डवर्क आणि हार्डवर्क. महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांनी UPSC क्रॅक केली. पहिली आलेली मुलगी महाराष्ट्राची होती, टॉपर महाराष्ट्राचे होते. पण गेल्या 22 तारखेपासून आजपर्यंतच्या या कालावधीमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कुणाला सर्च केला असेल महाराष्ट्रातल्या जनतेनं तर ते बिरदेव डोने यांना केलं. हे काय नेमकं आम्हाला पण हे कळलं नाही, हे पुढं काय आहे? बिरदेव डोने बद्दल होणारी ही चर्चा मी एका शब्दात सांगेल. ही चर्चामध्ये एका सामान्य माणसाची चर्चा आहे. सामान्य माणूस प्रयत्न, हार्डवर्क, चिकाटी आणि जिद्द ठेवून एखादी गोष्ट करू शकतो तर समाज तुम्हाला उचलून धरायला अजिबात कमी पडणार नाही. UPSC म्हणजे काय, MPSC म्हणजे काय असते, तिची पूर्वतयारी कशी असते, तिचे विषय कसे असतात, त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींचा अगदी साध्या सोप्या शब्दात या मुलांना कळेल असा आपण उलगडा करावा. माझं असं कन्सिस्टंटली ओपिनियन आहे, विद्यार्थ्यांना सांगणं आमच्यासारख्या व्यक्तीनं खूप डिफिकल्ट जॉब आहे. टीचिंग एज अ प्रोफेशन इज अ व्हेरी डिफिकल्ट जॉब. कारण शिक्षकांना ज्या भाषेत विद्यार्थ्यांना सांगायला समजतंय त्या आमच्यासारख्यांना समजत नाही. पण मग माझ्याकडून काय मी प्रयत्न करतोय सर, माहित नाही आता कितपर्यंत त्यांच्यामध्ये म्हणजे टू द बॉटम ऑफ द हार्ट जाते माहित नाही, पण मी प्रयत्न करतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे UPSCचं बोलूयात आपण, ज्याची मी प्रिपरेशन केली. UPSC मध्ये 3 टप्पे असतात. म्हणजे एक म्हणा की सापशिडीची जशी गेम आपण खेळतो तशी सापशिडीची गेम असे म्हणू शकता की 3 सापाची तोंड लावलेली असतात. सो प्रिलिमचा टप्पा 200 मार्काचा जनरल स्टडीजचा पेपर असतो, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असतो, म्हणजे MCQ आपलं जसं NMMS ला गोल भरत नाही का आपण तसा असतो. आणि CSAT चा क्वालिफाईंग पेपर असतो. म्हणजे CSAT म्हणजे काय,
कॉम्प्रिहेन्शन, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन, रिझनिंग आणि मॅथ्स. म्हणजे आपण स्कॉलरशिपला जे प्रिपरेशन करायचं बघा तेच आहे, बाकी काही वेगळं असं काही नाहीये. त्या पेपरमध्ये सीसॅटच्या पेपरमध्ये तुम्हाला 200 पैकी 67 मार्क पडायला पाहिजेत, जेणेकरून तुमचा जीएसचा स्कोर तपासला जाईल. मग जीएसचा स्कोर कसं गव्हर्नमेंटनं व्हॅकन्सी दिलेल्या असतात की इतक्या त्या या वर्षी व्हॅकन्सी भरलेल्या असतात आणि त्यांचा एक रेशो ठरलेला असतोय की प्री मधून टोटल व्हॅकन्सीच्या इतके मुलं घ्यायचे. मग त्या कम्पॅरेटिव्हली कॅटेगरी वाईज रिझल्ट लावला जातो. म्हणजे ओबीसी आणि ओपन मध्ये आता काहीच फरक नाही राहिलाय, काहीतरी 0.1-2चा काय फरक राहिला असेल तेवढाच. मग मात्र आपले जे समाज बांधव आहेत, एससी एसटी समाज बांधव अजूनही थोडं स्टार्टिंग लाईनच्या थोडस मागे आहेत, त्यांच्यासाठी जे अफर्मेटिव्ह ऍक्शन आहे सो त्यांच्यामध्ये थोडस कट ऑफ पेक्षा 2-3 मार्क थोडस कमी आहे. मग रँडम आहे, म्हणजे डायनेमिक आहे, म्हणजे कधी 100च्या पुढे पण कट ऑफ गेलाय, कधी 90 पण कट ऑफ लागला. पण म्हणजे आपल्या हातामध्ये काही नाही, जे काय असेल ते ऑफिशियल प्रोसेसनुसार कट ऑफ लागतो. मग प्री नंतर तुमची मेन्स असते सप्टेंबरमध्ये. मुख्य परीक्षा मग प्रीचा स्कोर तुमचा काय गृहीत धरला जात नाही, तो फक्त क्वालिफाईंग असतो. मेन्स 1750 मार्कची असते तुमची. त्यामध्ये एसेचा एक पेपर, त्यामध्ये 250 मार्काचा एसेचा पेपर, 2 एसे लिहायचे असतात म्हणजे निबंध. म्हणजे आमच्यावर मला वाटतं की 7वी स्कॉलरशिपला एक संदर्भाचं स्पष्टीकरण वगैरे असायचं. ते प्रयत्ने कनरगडिता तेली गळे वगैरे असायचं, खूप टफ जायचं. त्यावेळी ते 10 वगैरे मार्काला असायचं, 2-3च मार्क पडायचे, आम्हाला काय कळायचंच नाही ते. मग पण मात्र आता 125 मार्काचे 2 एसे, म्हणजे 125 मार्काचे 2 एसे 250 मार्कासाठी लिहायचे 3 तासामध्ये. त्यानंतर जनरल स्टडीजचे 4 पेपर असतात. म्हणजे हेच की GS1 मध्ये हिस्ट्री, सोसायटी, जॉग्राफी, GS2 मध्ये पॉलिटी, सोशल जस्टिस, गव्हर्नन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स, GS3 मध्ये इकॉनॉमी, डिझास्टर मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक आणि इंटरनल सिक्युरिटी, आणि GS4 मध्ये इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड. हे 4 GS 250 मार्काचे, म्हणजे 1000 मार्क, एसएचे 250 म्हणजे 1250 मार्क. आणि वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून असतो, जो की विद्यार्थ्यांना स्वतः डिसाईड करायचा असतो, की म्हणजे तुमच्या आवडीनिवडीनुसार डिसाईड करायचा असतो. पण मग माझा वैकल्पिक विषय अँथ्रोपॉलॉजी होता, मानव वंशशास्त्र. मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे काही सोशॉलॉजी घेतात, काही PSR घेतात, काही जॉग्राफी घेतात, काही हिस्ट्री घेतात, काही मेडिकल सायन्स घेतात, काही सिव्हिल इंजिनिअरिंग घेतात. पण मग हा स्वतःच्या चॉईसचा विषय आहे. असे हे 500 म्हणजे टोटल 1750 मार्कांची मुख्य परीक्षा असते. मुख्य परीक्षेचा काही कट ऑफ लागतो, त्यानंतर मुलाखत होते, मुलाखत 275 मार्कची होते. मुख्य परीक्षेचे 1750 आणि मुलाखतीचे 275, असे 2025 पैकी कट ऑफ लागतो. जनरली 940 ते 50 ओपन कॅटेगरीसाठी लागतो, 910 ते 920 ओबीसी कॅटेगरीसाठी लागतो. बाकी एससी एसटी कॅटेगरीसाठी जर आपल्याला काय म्हणजे थोडंसं 5-10 मार्क कमी असते, मग काही कल्पना नाही, कारण माझा म्हणजे आपण काही येत नाही त्यामुळे काय त्याबद्दल कधी सर्च पण केलं नाहीये. फक्त मग आपण ओपन आणि ओबीसी बद्दल असायचो, कारण मग ट्राय असायची की ओपन कॅटेगरी मधूनच करायचं. कधी आपण ओबीसी मध्ये हे कधी लक्षातच ठेवलं नाही. मग तेच असते की ओपन मधून मारायची कुस्ती, सो जेणेकरून ओबीसी कॅटेगरीचा काही प्रश्न झाला नाही पाहिजे. ओके. आमची मुलं 5वीला नवोदयला बसतात, 5वीला स्कॉलरशिपची परीक्षा देतात. आमची मुलं 8वीला NNMS मध्ये येतात, तिथंही स्पर्धा परीक्षा असते, तिथं परत ती स्कॉलरशिपला येतात. 10वीला NTSC नावाची परीक्षा होती केंद्राची. तर या सगळ्या परीक्षा घेताना आणि आता इथं UPSC मध्ये येताना पाठ्यपुस्तकांचं काय महत्व आहे का? मला बाबासाहेबांची एक स्टोरी आठवेल. बाबासाहेबांना ज्यावेळी 1 रुपया मिळायचा त्यावेळी अर्ध्या रुपयाचे म्हणजे 8 आण्याचे ते पाव घ्यायचे आणि 8 आण्याचे पुस्तक घ्यायचे. सो तेच बाबासाहेब डोळ्यासमोर ठेवून जे पुस्तकाचं महत्व आहे तेच सर्वांसाठी पुस्तकाचं महत्व. पुस्तक खूप 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 म्हणजे एक असतं की गोष्टी कसं की तुम्ही एक्सपिरियन्स करू शकतात, आणि पुस्तकी ऑलरेडी कोणी एक्सपिरियन्स केलेलं ते तुम्हाला सांगत असतं. म्हणजे तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स कर, म्हणजे स्वतःला ठेच लागण्यापेक्षा ऑलरेडी पुस्तकं वाचा ना, स्वतः कशाला ठेच लागून घेताय. सो पुस्तकं तुम्हाला ठेच लागण्यापासून वाचवतात. आता तुम्हाला पुस्तक वाचायचं की नाही वाचायचं तुमच्यावर आहे. समजा रक्त सांडायचं असेल तर मग ठीक आहे, माझं पुस्तक वाचायचं नसेल तर चांगलं आहे. आजची पिढी खरं तर सोशल मीडियाच्या प्रेमात आहे आणि ते सगळं खरं पण आहे. तर तुम्हाला काय वाटतं, ह्या प्रेमाचा शेवट होईल, कडेलोट होईल, की हे सोशल मीडिया जगण्याचं साधन होईल? तुमचे माझं नेहमी ओपिनियन तेच आहे की सोशल मीडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तुम्हाला एक कन्झम्पशन करायला लावत राहते. म्हणजे तुम्ही युट्यूबवर कधी रील बघितल्यात का? एकदा रील स्क्रोल करायला चालू झाले की कधी 2 तास झालेले कळत नाही. सो मग तुम्ही डिसाईड करायचं ऍक्च्युली की आई वडिलांनी मोबाईल वगैरे आता म्हणजे कसं आहे की टेक्नॉलॉजी इज अ 2 एजेड स्वॉर्ड. तुम्ही त्याचा कसा वापर कराल हे तुमच्यावर आहे.
मी पण सोशल मीडियाचा वापर केला. माझंही इंस्टावर वगैरे अकाउंट आहे. मी पण व्हॉट्सअप वापरलंय, फेसबुक वापरलंय. तर खूप जास्त क्रेज असायची. पण मग ज्यावेळी युपीएससी करायचा प्रयत्न केला, म्हणजे ज्यावेळी ट्राय केला, त्यावेळी माझं नेहमी हेच ओपिनियन असते की आपण एका वेळी एकच गर्लफ्रेंड असू शकत्या. सो माझं त्यावेळी ठरलं होतं की युपीएससीच आपली गर्लफ्रेंड आहे. सो तिच्यासोबतच आपण डिस्कशन केलेलं चांगलं आहे आणि बाकीचं मग कुणासोबत न बोललेलं चांगलं आहे. कारण हे जरा मायाजाळ आहे. त्यामुळे जर आपला पाय अडकला तर मग निघणं खूपच अवघड आहे. सो माझं एक विद्यार्थ्यांना खूप 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 मनापासून आव्हान आहे की सोशल मीडियापासून थोडस डिटॅच राहा. कारण 9वी, 10वी, 11वी, 12वी हे तुमच्या आयुष्याचे पाया घडवण्याचं काम करतायत. यानंतर आम्ही असे काही प्रश्न काढलेत की जे झटपट असतील, तर ते झटपट प्रश्न आपल्या समोर मांडतोय. आणि आपला पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला करिअरचा हा मार्ग निवडावा असं कधी वाटलं? 2017-18 मध्ये युपीएससीच्या फायनल लिस्ट मध्ये आमच्या कॉलेजचे 15-16 विद्यार्थी आले. त्यानंतर तशी जाणीव झाली की आपण सुद्धा प्रयत्न करू शकतो. त्यावेळेस मला याची कल्पना आहे. लहानपणी तुम्हाला काय व्हायचं असं वाटायचं? आमच्या म्हणजे मी 5वी, 6वी, 7वीला होतो. जाधव मॅडम होत्या. त्यांची अशी अपेक्षा होती की आमच्या वरचा अधिकारी होऊन यावं, म्हणजे शिक्षण अधिकारी होऊन यावं. सो म्हणजे 5वी, 6वी, 7वीला असताना अपेक्षा होती की आपण शिक्षण अधिकारी व्हावं. तुम्हाला सर्वाधिक आवडणारा खेळ कोणता? गोट्याने खेळणं हा माझा खूप जास्त. आणि आताच्या पिढीला दुर्दैवानं गोट्याने खेळणं माहीत नाही. माझ्या ऑलरेडी 2 लिटरच्या बाटल्या भरून गोट्या अजूनही माझ्या घरात आहेत. तुमचा सगळ्यात आवडता सिनेमा तुमच्या जीवनावर प्रभाव टाकणारा असा कुठला आहे? सिनेमा वन ऑफ द बेस्ट मूवीज 3 इडियट. 3 इडियट्स. खूप जास्त म्हणजे मला वाटतं एक 10-15 वेळा वगैरे बघितलं असं मला वाटतं. जेव्हा जेव्हा बघेन तेव्हा नवीन नवीनच वाटत राहते. तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या या सगळ्या काळामध्ये आणि प्रोत्साहन देणाऱ्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही आमच्या मुलांना सांगाव्यात? परिस्थिती. ओके. जीवनातील सर्वात मोठं अपयश तुम्ही कशाला मानता? ऍक्च्युली अपयश किंवा यश ही एक मानसिक स्थिती असते, जे की तुम्ही कसं घेताय त्यावर डिपेंड असतं. सो अपयश असे इंडिव्हिज्युअलाइज नाही करता येणार, जे की प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळं राहतं. आणि माझं अपयश म्हणाल तर 5वी मध्ये नवोदयला सिलेक्ट होणं ही खूप जास्त मनापासून इच्छा होती माझी. खूप जास्त प्रयत्न सुद्धा केले होते. माझे मित्र सुद्धा झाले होते. पण माझं काय नवोदयला सिलेक्शन झालं नाही. ते मला वाटेल की, आणि त्यावेळी मी खूप जास्त प्रयत्न पण केले होते. सिलेक्शन झालं नाही म्हणून खूप जास्त रडलो सुद्धा होतो. मला असं वाटतं की ते माझं असं खूपच एक मोठं अपयश आहे. तुमच्याकडे पाहताना एवढा सगळा हा प्रवास केला, तर आता तुमच्या पुढच्या जीवनाचं एक निश्चित काहीतरी ध्येय असेल, एक बोधवाक्य असेल, तर ते आमच्या विद्यार्थ्यांसमोर मांडा. माझं नेहमी एकच ओपिनियन आहे, साध्या माणसाला काय हवं असते सर, की समजा आपण एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडे दाद घेऊन गेलो तर 2 ऐकण्याचे कान, जेणेकरून माझी कोणीतरी दाद घ्यावी किंवा माझं कोणीतरी ऐकून घ्यावं असं प्रत्येकाला वाटत असतंय. सो माझ्या सर्व शिक्षकांनी किंवा देवानी किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींनी मला आशीर्वाद द्यावा, माझ्या हातामध्ये बळ द्यावं, लोकांचं ऐकून घेण्याची संधी मला मिळावी, लोकांप्रती संवेदनशील राहून काम करण्याची मला संधी मिळावी, हीच मला वाटतं. 2 प्रसंग आमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून कळले आम्हाला. तुम्ही पुण्यामध्ये असताना तुमचा मोबाईल हरवला आणि तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेला आणि तिथल्या ठाणे अंमलदारानं तुम्हाला म्हणजे ती तुमची नोंद सुद्धा घेतली नाही. आणि तुमची सायकल हरवली होती, तुमची आणि तुमच्या भावांची, आणि ती रात्रभर तुम्ही शोधत होता. आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही मुरगुड पोलीस स्टेशन मध्ये आलात, तिथंही तुमची दखल घेतली नाही. आणि आज IPS म्हणून जेव्हा त्या लोकांना वाटेल की आम्ही खूप मोठी चूक केलेली आहे, तर तुम्ही त्या लोकांसाठी काय, म्हणजे तुमची काय भावना असेल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे फोनचं ठीक आहे, एवढं काय वाईट वाटलं नाही. पण सायकल मला 7वी मध्ये SA कॉम्पिटिशन मध्ये बक्षीस मिळालं होतं. आणि घरातली ती म्हणजे आमच्या सायकल होती ॲटलासची, पण रेंजरची त्यावेळी जरा जास्त क्रेज आली होती. आणि रेंजरची सायकल मिळाल्याने दादा आमचा डे नाईटच्या स्पर्धा बघायसाठी इथे मुरगुडला आलता आणि गडबडीत लॉक लावायचे विसरून गेला. आणि त्यानंतर मी दादाला, मला वाटतं 7वी नंतर 10वी पर्यंत पिडला असेल, काय पण आमची भांडणं व्हायची की मी मला दादा म्हणजे माझी सायकल आणून दे मला परत. तर सांगायचं म्हणजे जे पोलीस प्रशासनामध्ये आहेत, ऍक्च्युली टू क्लिअर द सम ऑफ द एअर विच इज म्हणजे सर्क्युलेटिंग इन द मीडिया. मी पहिल्या म्हणजे सायकल बद्दलचं तर मला काय आठवतच नाही, पण मोबाईल बद्दलचं मी सांगू इच्छितो. पहिल्या दिवशी मोबाईल हरवल्यानंतर मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो. त्यांनी मला ऍक्च्युली काय होतं की हरवणं आणि मोबाईल स्नॅच करून घेऊन जाणं फरक आहे. हरवणं हा थोडा साधा क्राईम आहे, स्नॅच करून जाणं हा हिनियस क्राईम आहे. पण हिनियस क्राईमची दखल घेण्याची गरज होती. पण पोलीस अधिकारी मला सांगितलं तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर रजिस्टर करा. दुसरा माझा एक मित्र होता मयूर जोडगे म्हणून बीडचा, त्यानं थोडंसं PI ला वगैरे PSI वगैरे त्याचे मित्र होते, त्यांना फोन करून सांगितलं. आणि माझा एक मित्र शुभम टळकर मुंबई वसईचा,
त्याचे पप्पा पण सिनियर पी आहेत. मग त्यांनी सांगितलं की हा हिनियस क्राईम आहे, तुम्ही जाऊन पोलीस स्टेशन मध्ये असं सांगा आणि FIR लॉन्च करा. आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो, संपूर्ण एकदम प्रामाणिकपणे आणि एकदम चांगल्या रीतीने आमची त्यांनी दाद घेतली, आमची FIR घेतली. त्यांनी ट्रॅकिंगला मोबाईल सुद्धा टाकला, IMEI नंबर. आता ट्रॅकिंगला टाकणं त्यांचं काम आहे, आता सापडत नाही याला त्याला प्रशासन तरी काही करू शकणार नाही असं मला वाटतं. तुमचा हा सगळा प्रवास बघताना तुमच्या जीवनात काही असे प्रसंग आले असतील की अपयशाचा फार तुम्हाला वाटलं की मला इथं अपयश येते, मला थोडंसं इथं कोणाच्या तरी आधाराची, कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. अशा अपयशाच्या काळात तुम्हाला वाटते की कुणाला आठवण करत होता किंवा तुम्ही कुणाकडे जात होता? सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी खूप चांगली म्हणजे सुरुवातीला बॅचमेट होती, त्यानंतर खूप चांगली मैत्रीण झाली, मैत्रीचं रूपांतर बहिणीमध्ये झालं. माझी खूप चांगली बहीण वर्षा शिंदे, जी आपल्याच कॉलेजची विद्यार्थिनी आहे. बघा, म्हणजे अडचणीच्या काळात एक मैत्रीण सुद्धा तुम्हाला आधार देऊ शकते आणि हे खरोखर मोठेपण त्यांनी इथं सांगितलेलं आहे आपल्या समोर. आता तुमचे भरपूर मित्र झालेले आहेत, COEP मध्ये असतील, इथं असतील, तिथं असतील. तर हे सगळे मित्र बिरदेव डोने यांचं वर्णन कसं करतात? हार्डवर्क प्लस इंटेलिजन्स इज इक्वल टू बिरदेव डोने. आयुष्यात तुम्ही शिकलेला सर्वात मौल्यवान धडा कुठला असं तुम्हाला वाटतं की या सगळ्या कालावधीत तुम्हाला काय सगळ्यात जास्त शिकायला मिळालं या सगळ्या परिस्थितीत? आयुष्यामध्ये सामान्य म्हणून राहिलेलं कधीही चांगलं असतं असं मला वाटतं. कारण सामान्य माणसाचं जे जीवन आहे त्याच्या इतकं आनंदी आणि सुखदायक जीवन कोणतंही नाही आहे असं मला वाटतं. तुम्हाला चीड आणणाऱ्या काही गोष्टी असतील की हे असं मला नको आहे, अशा चीड आणणाऱ्या काही गोष्टी असतील तर सांगा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला खोटं बोलायला आवडत नाही आणि शिक्षकांची ती शिकवण असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की माझ्या वडिलांचा स्वभाव PB वडील सरांना माहिती आहे की खूप जास्त रागीट आहेत, खूप खूप जास्त रागीट आहे. सो माझं म्हणणं एवढंच असतं की माणसाने इतकंच राग केला पाहिजे की जितका कंट्रोल करू शकतो. स्वप्नातील तुमचं सुट्टीचं किंवा निवांतपणा घालवण्याचं ठिकाण तुमच्या डोक्यात काय असेल तर सांगा आमच्यासमोर. मामाकडे बकरी राखायला जाणं. एका सुपर क्लास 1 अधिकाऱ्याचं आजही म्हणणं असं आहे की मामाकडे बकरी राखायला जाणं हे त्यांच्या स्वप्नातलं सुट्टीचं ठिकाण आहे. बघा किती डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व आहे आणि शिवराजचं भूषण आहे. तुम्हाला लोकांनी कसं लक्षात ठेवावं असं वाटतंय तुम्हाला? लोकांनी, कारण मला असं वाटतं म्हणजे ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. लोकांनी मला माझ्या कृतीतून लक्षात ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही आता ज्या पदावर जाणार आहात तिथून पुढे तुम्हाला खूप मोठा स्थान मिळेल, तर तुमची महत्वाकांक्षा काय असावी, काय आहे तुम्ही ठरवलेलं आहे, कुठपर्यंत तुम्हाला जायचं आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक की प्रशासनामध्ये आल्यानंतर आम्हाला एक कोटा आहे पॉलिटिकल सायन्सला, पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. सो एक पॉवरच्या दृष्टिकोनातून न बघता प्रशासनामध्ये ही दिलेली मला सगळ्यात मोठी जबाबदारीची पोझिशन आहे आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी मी एकदम ठामपणे पार पाडावी असं मला वाटतंय. लोकाभिमुख होऊन, लोकांप्रती संवेदनशील राहून माझं आयुष्य लोकांप्रती चांगलं काम घडो, मला असं अपेक्षा वाटते की देवानं मला ती माझ्यामध्ये बळपण द्यावं असं मला वाटतं. तुम्ही आता या पदावर आहात तर तुमचा संकल्प काय आहे की तुम्ही IPS झालात म्हणजे तुम्हाला असं वाटतं की माझ्यासारखे आणखी बिरदेव डोने इथंच नव्हे तर सर्वत्र व्हावेत, त्यासाठी काय संकल्प तुम्ही ठेवलेला आहे का? किंवा त्यांना मार्गदर्शन लागेल, त्यांना काही विशिष्ट गोष्टींची गरज असेल तर त्यासाठी तुम्ही काय संकल्प केलेला आहे का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिरदेव डोनेचे सक्सेस खूपच संकुचित वृत्तीचं आहे, कारण मी फक्त एका कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये सक्सेसफुल झालो. आयुष्यामधला हा वन ऑफ द म्हणजे यशस्वी होण्याचा मार्ग आहे. आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्याचे मल्टिपल वेज आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला साई आखाडा असेल, जिथून खूप जास्त आणि खूप मोठ्या प्रकारे कुस्तीगीर बाहेर पडतात आणि खूप आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीगीर बाहेर पडतात. म्हणजे एक आहे म्हणजे की छंद जोपासले पाहिजे. तुम्हाला जे आवडतं त्या गोष्टीमध्ये तुम्ही चांगलं करिअर केलं पाहिजे. तुम्ही चांगलं गाताय तिकडे गेलं पाहिजे, चांगलं खेळताय तिकडे खेळलं पाहिजे, चांगलं पोहताय तिकडे पोहलं पाहिजे, लांब उडी मारताय लांब उडी मारली पाहिजे. अभ्यास करू वाटत नाही, ठीक आहे, ड्रायव्हिंग वाटतंय ड्रायव्हिंग करायला पाहिजे. म्हणजे जे तुम्हाला वाटतंय त्या ठिकाणी ते मिळवण्यासाठी चांगलं आणि आयुष्यभर झगडत राहिलं पाहिजे असं मला वाटतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की 3 Idiots मधून शिकलेली ही गोष्ट आहे. ज्यावेळी फोटोग्राफर असतो की त्याला प्लेसमेंट घ्यायची असते आणि रांचो वगैरे काय त्याला सांगत असतो, रांचो किंवा राजू वगैरे काय सांगत असते की पैसे कमी मिळतील पण समाधान मिळेल. आयुष्यामध्ये तुला कधी रिग्रेट वाटणार नाही की यार ही गोष्ट करू शकलो असतो पण केली नाही. गुड मॉर्निंग सर, माझं नाव आरती राजश्री परशुराम गिरीगुवा. गुड मॉर्निंग मॅम. मला विचारायचं होतं की तुमचा दररोजचा दिनक्रम कसा असायचा? जनरली तर कसं असतंय की ही काही जर्नी काही 1-2 दिवसाची नाहीये
किंवा समजा एका दिवशी मी एक 16-17 तास अभ्यास केला आणि प्री किंवा मेन्स पास झाला असं काही नाहीये. सो रेग्युलर माझा मोटिव्ह हा असाच आहे की एक रेग्युलर 6 ते 8 तास अभ्यास करायचा, जेणेकरून आठवड्याचं 50 तासाचं टार्गेट कम्प्लीट करू शकतो. सो मग रोज सकाळी 7:30-8 वाजता वगैरे उठायचं, नाश्ता करायचं, 12 वाजेपर्यंत 1-2 तासाचं सिटिंग करायचं, 12-12:30 नंतर जेवण करून आल्यानंतर एक अर्ध्या तासाची झोप घ्यायची लायब्ररीमध्येच. त्यानंतर पेपर वाचायचा, इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर रोज वाचायचो मी. मग त्यानंतर 3 ते 4 किंवा 5 वाजेपर्यंत अजून एक सेटिंग करायची. आणि माझं असं नेहमी मला असं माझं की मी एका ठिकाणी खूप जास्त वेळ अभ्यास करून बसू शकत नाही, म्हणजे 2 तास किंवा 3 तास बसू शकत नाही. सो माझं नेहमी असायचं की 1 तास बसायचं आणि 10 मिनिटं ब्रेक घ्यायचा. सो माझा असं रेग्युलर 6 ते 8 तासाचा दिनक्रम असायचा. तेव्हा कोणी डिमोटिवेट केलं तेव्हा तुम्ही तुमची मेंटल हेल्थ कशी केली? सगळ्यात महत्वाचं की मित्र 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 एन एम पाटील सर. की चांगल्या लोकांच्या सहवासात राहणं, पॉझिटिव्ह लोकांच्यात राहणं हे माझं मोटिव्ह असायचं. आणि मी खूप साऱ्या माझ्या ज्युनियर मित्रांना पण सांगायचो की निगेटिव्ह लोकांच्यापासून लांब राहा. म्हणजे असे खूप सारे मित्र असतात की यार तुझं होणार नाही, यार कसं होतंय काय की असं होणार आहे, काय लय अवघड आहे वाटतंय. मग हे काय काय आपल्या हातात फक्त प्रयत्न आहेत, रिझल्ट आपल्या हातामध्ये नाहीये, फक्त आपण प्रयत्नच करू शकतो असं मला वाटतं. आणि तुमच्या त्या अभ्यासासाठी जर तुम्हाला मागच्या वर्षीचे म्हणजे जे होऊन गेलेले प्रिलिम्सचे पेपर असतात किंवा मेन्सचे ते उपयोगी पडले? 100% पीओआयक्यू अनालिसिस इज द वन ऑफ द बेस्ट वे टू गेट इन टू द यूपीएससी. गुड मॉर्निंग सर. सर वगैरे काय म्हणू नका, ऍक्च्युली तुमचाच विद्यार्थी आहे. कायम मला असं वाटतं की कायमच कितीही जरी मोठा झालो तरी कायमच तुम्ही सर्व शिक्षकांनी मला बिरदेव म्हणून हाक मारावी माझी कळकळीची विनंती. Congratulations. थँक्यू सो मच सर. Actually, today we are on cloud 9 because you are here, and we are also proud of because you are the students of Jai Shivraj Education Society's affiliated Shivraj Vidyalaya Junior College, Murpur. So we would like to know here something about your preparations. We have already discussed here. So in the vicinity here, some students are preparing for competitive examinations. Is English language barrier for taking such examinations? What do you think? Whether I am required to answer it in the English or in the Marathi? English. Okay, Marathi because they can easily. Yes. मला असं म्हणायचंय की लँग्वेज फक्त मीडियम ऑफ एक्सप्रेशन आहे. माझं 10वी पर्यंत शिक्षण मराठी माध्यमातूनच झालंय. फक्त गावाकडच्या मुलांना फक्त इंग्लिशोफोबिया असतो, म्हणजे इंग्लिश जरा अवघड वाटत असते. पण नेहमी एकच ओपिनियन आहे, लँग्वेज कधीच तुमच्या कष्टांना बॅरियर बनवू नाही शकत. तुम्ही प्रयत्न केले तर नक्कीच मात करू शकताय. अहो माझं कुठे इंग्लिश लिहिलं काय भारी होतं काय, म्हणजे असं काहीच नव्हतं. जशी तुमची सध्याची परिस्थिती आहे तीच माझी पण त्याच सिच्युएशन होती. फक्त काय की थोडं इंजिनिअरिंग केलं, थोडं इंग्लिश सुधारण्यासाठी थोडं कष्ट केले. मी जे की प्रामुख्याने सांगू इच्छितो आता इथं ते खूप महत्वाचं असं वाटतंय. ज्यावेळी मी थर्ड इयर असताना एनसीईआरटी वगैरे वाचायचो त्यावेळी इंग्लिश मधल्या अवघड शब्दांचे अर्थ मराठीमध्ये लिहून घ्यायचो. पण मग नंतर एका वर्षानंतर तेच पुस्तकं इंग्लिश मधल्या अवघड शब्दांचे अर्थ इंग्लिशमध्ये लिहून घेऊ लागलो. म्हणजे माझ्याकडे खूप जास्त होकॅब झाली इंग्लिश मधल्या शब्दांची, आणि छोटे छोटे वाक्य बनवून माझ्या मित्रांसोबत बोलू लागलो. मग इंग्लिश मूवीज म्हणा, इंग्लिश न्यूजपेपर म्हणा, या माध्यमातून इंग्लिश इम्प्रूव्ह होत गेलं. इंग्लिश न्यूज चॅनल ऐकणं म्हणा. मी प्रॉमिनंटला असं असायचं की माझ्या संसद टीव्हीवरचे थोडे मी नेहमी ऐकायचो की NDTVवरचे म्हणजे इंग्लिशमध्ये असं आधी खूप ज्यावेळी होते की आपले खूप त्यांना रमन मॅग्सेसे अवॉर्ड वगैरे मिळालाय त्यांची वगैरे मी ऐकायचो. हे रवीश कुमार यांचे मी ऐकायचो. काय शॉर्टकट नाही यार, म्हणजे प्रयत्नच करायलाच पाहिजे. Have you got this speed in the first attempt? नो सर, इट इज माय थर्ड अटेम्प्ट. So we say that every cloud has a silver lining, or failure is a stepping stone. Did you feel when you get the failure to give up all these situations? मी मगाशी सांगितल्याप्रमाणेच अपयश काय आहे, अपयश फक्त मानसिक स्थिती आहे. पण मग तेच की माझं नेहमी ओपिनियन असायचं की आपल्यासारख्या गावाकडनं आलेल्या मुलांना सक्सेस व्हायचं असेल तर 3-4 अटेम्प्ट लागतात, तेवढा पेशन्स ठेवायला पाहिजे. अपयश काय आहे की ते एक आपल्याला एक दिशा दाखवते, आपली स्वतःची लायकी किती हे आपल्याला कळवून देते. अपयशाच्या वेळी आपल्याला पडलेले मार्क की तुम्हाला सांगतात की तुम्ही हे गाठू शकताय की नाही. म्हणजे तुमच्यासाठी काय ते एक इट ऍक्ट्स एज अ की टू ओपन द लॉक. Should students keep the plan B?
प्लॅन बी ठेवायचा की नाही ठेवायचा हा विद्यार्थ्याचा वैयक्तिक उपक्रम आहे. पण समजा आता विद्यार्थ्याची फायनान्शियल स्टॅबिलिटी किंवा विद्यार्थ्याचे पालक, विद्यार्थ्याचे भाऊ बहीण जर मॅनेज करू शकत असतील तर मी जर समजा सांगितलं त्यांना की प्लॅन बी ठेवू, पुढचा कार्यक्रम पण मग तेच की स्वतःचं हे पर्सनल ओपिनियन आहे असं मला वाटतं. पण मग जे गरीब विद्यार्थी आहेत, जे म्हणजे ज्यांची फायनान्शियल स्टॅबिलिटी खूप कठीण आहे, त्यांनी मला असं आवर्जून सांगायचं आहे की 1-2 अटेम्प्ट दिल्यानंतर स्वतःला स्वतःची लायकी समजते, ती लायकी समजावून घ्या. आपली आर्थिक परिस्थिती काय आहे, आपले आई वडील काय करतायत याची जाणीव राहू दे. तुमच्या इंटरव्ह्यू मधला सर्वात टफ क्वेश्चन कोणता होता? बापरे. गुड. सर्वात टफ क्वेश्चन हाच होता की मला एका बोर्ड मेंबरनी ऍक्च्युली माझ्या इंटरव्ह्यूच्या आदल्या 2 दिवसामध्ये ऑनरेबल होम मिनिस्टर राजनाथ सिंग यांनी पीओके बद्दल काहीतरी ऑफिशियल स्टेटमेंट केलं होतं आणि मला त्याबद्दलचं तुझं ओपिनियन काय आहे असं विचारलं होतं. आणि शेवटी हेच आहे की एखादा युपीएससी तयारी करणारा विद्यार्थी प्रशासनामध्ये जातोय तर त्याचं उत्तर हे संविधानाला धरूनच असायला पाहिजे आणि आपल्या सर्वांचं जगणं सुद्धा संविधानाला धरून असायला पाहिजे. कारण संविधान, आपण काय संविधानापेक्षा मोठे नाही आहोत. सो मग तेच की मी त्यावेळी सांगितले की त्यांनी मला विचारलं की पीओके बद्दलचं तुमचं ओपिनियन काय, की मी तेच सांगितले सर की पाक ऑक्युपाईड काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि तो भारताच्या इंटिग्रिटी आणि सोव्हरेनिटीसाठी खूप 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 महत्वाचा आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं सगळ्यात जास्त मोटिवेशन काय आहे? म्हणजे तुम्हाला ही गोष्ट अचीव करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात मोटिवेट कोणी केलं? जे की मी मगाशी सांगितले की परिस्थिती परिस्थिती परिस्थिती, बाकी जे की म्हणजे तेच की ज्याचे काटे सारखे बोचत असायचे आणि ते काटे रिमूव्ह करायचे मला प्रयत्न करावे लागायचे. तेच की मग माझ्यासाठी ती परिस्थिती होती. मग तुमच्यासाठीचं मोटिवेशन तुम्हाला स्वतःला शोधायचं आहे. एक्सटर्नल मोटिवेशन फक्त 1, 2, 3 दिवसांसाठी उपलब्ध असतं. आपली स्वतःच्या आतली आग तुम्हाला शोधावी लागेल. तर इथं 5वी ते 12वीचे विद्यार्थी बसलेले आहेत, त्याने पुढल्या तुमच्या हातात विद्यार्थी तयार होण्यासाठी कोणत्या अभ्यासक्रमात फोकस करणं गरजेचं आहे? असं वाटतंय की सर्वांनी बिरदेव डोनेच बनायचं आहे हे इम्पसाइज नाही करायला पाहिजे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या आवडी निवडी जोपासा. समजा याच प्रांगणामध्ये बसलेला एखादा विद्यार्थी उद्या ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल आणलं तर माझ्याही सक्सेस पेक्षा मोठं काम आहे ते. सो की तेच की सर्वांनी इकडेच यायचं असं समजा सगळे प्रशासनामध्ये यायला लागले तर तिकडे कोण काम करायचं? बरोबर आहे ना, की तुम्हाला जे आवडते ते करा. पण मग युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे करू इच्छित आहे ज्यांच्या मनामध्ये, आणि जे 2 मोठे अधिकारी माझ्या आधी घडून गेलेत, ज्यांची इन्स्पिरेशनल भाषणं ऐकून मराठवाडा किंवा विदर्भ भागातून विद्यार्थ्यांचे लोंढेच्या लोंढे पुण्यामध्ये एमपीएससी ची प्रिपरेशन करायला आले. माझ्या बाबतीत असं अजिबात घडू देऊ नका असं माझी कळकळीची विनंती आहे. कारण त्या प्रशासकीय अधिकाऱ्याचं युपीएससीची किंवा एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये किती खराब नाव आहे हे मला माहिती आहे. सो माझं नाव खराब कधी होऊ देणार नाही याची तुम्ही काळजी घ्या असं मला वाटतं. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न म्हणण्यापेक्षा सजेशन आहे की तुम्ही मगाशी 3 इडियट्सचं उदाहरण दिलं. तर जय हो हा एक पिक्चर झाला होता, त्याच्यामध्ये आज तुमच्या आयुष्याचं तुम्हाला कुणीतरी मदत केली आर्थिक, म्हणून तुम्ही आज ह्या स्तरावर येऊन शिकलेले आहात. तर तुमच्याकडूनही आम्ही अपेक्षा करतो आहे किंवा आपल्या या सर्व भागातील व्यक्तींनाही माझी विनंती आहे की त्यांनीही जसं तुम्ही जय हो पिक्चर मध्ये एक वाक्य आहे की तुम्ही एकाला मदत केली तर त्याच्या उणीने 3 करत जायचं आहे. तर आयुष्यामध्ये तुम्हीही अशा प्रकारे पार्टिसिपेट कराल का? मी माझ्या भरपूर साऱ्या टीव्ही न्यूजला दिलेल्या छोट्याशा मुलाखतीमध्ये किंवा युट्यूब चॅनलला दिलेल्या बाईटमध्ये हेच म्हटलेलं आहे की ज्यांनी मला मदत केली, त्यांनी मला मदत केली त्याचे तर माझ्यावर उपकार आहेत जे की मी फेडू शकणार नाही आयुष्यभर. पण मग हेच की आपण कसं ग्रॅटिट्यूड दाखवू शकतो त्या गोष्टीचं, तर माझ्यासारख्या सिमिलरली सिच्युएटेड विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये माझ्या हातून जी काही खारीच्या वाट्याची मदत त्यांना करू शकतो ती माझ्या आयुष्यात कायम घडो. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे. देवानं पण ही माझ्या हातामध्ये ताकद देऊ ही माझी अपेक्षा. धन्यवाद. तुमच्या या सगळ्या वाटचालीला शिवराज परिवारांच्या आदरणीय दादांच्या शुभेच्छा तर आहेतच. तुम्ही शिवराजचं नाव उज्ज्वल केलेलं आहे, 7 समुद्रात पार या युट्यूबच्या प्रसार माध्यमातून झालेला आहे. आजच्या या पॉडकास्टच्या निमित्तानं सुद्धा तुम्ही भारताबाहेरही जाल. तुमच्या सगळ्या यशाला आमच्या खूप शुभेच्छा आहेत. खूप मोठे व्हा, कीर्तिवंत व्हा, यशवंत व्हा. पण तुम्ही सांगितलेला डाऊन टू अर्थ हा तुमच्या जगण्याचा मूलमंत्र आहे, तो तुम्ही सांभाळावा.